अरे रंजनाबाई उचला मागून चला मध्ये बसा नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून गाजावाजा होत असलेल्या शक्तीपीठ महामार्गासाठी सरकार पोलीस बळाचा वापर करून दडपशाहीने जमिनीची मोजणी करू लागले। शेतकऱ्यांचा या महामार्गाला तीव्र असा विरोध आहे, पण सरकार मात्र पोलिसांचा फौजफाटा तैनात करून शेतकऱ्यांच्या समोर या जमिनीचं सीमांकन आणि मोजणी करायला लागले। सुरुवातीचा व्हिडिओ पाहून कुणाच्याही डोक्यात संतापाची तीव्र सनक निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। मग हा व्हिडिओ आहे कुठला, नेमकं काय घडलेलं आहे, शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन सीमांकन करण्यासाठी राज्य सरकार पोलिसी बळाचा कसा वापर करतंय, सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रो वन शो मधून। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर विदर्भातील पवनार ते तळ कोकणातील पत्रादेवी या दरम्यान उभारण्यात येणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे। परंतु शुक्रवारी म्हणजेच 20 फेब्रुवारी रोजी सजपूर जवळा शिवारात जमीन मोजणीसाठी सीमांकन करण्यात आलं। त्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त राज्य सरकारकडून तैनात करण्यात आला। त्यामुळे आक्रमक झालेल्या काही शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावर उतरत आमच्या जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला अशी घोषणा द्यायला सुरुवात केली। या मोजणीला विरोध केला। यावेळी जवळपास 500 ते 600हून अधिक पोलीस तिथे उपस्थित होते। त्यामुळे पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये सुरुवातीला शाब्दिक चकमकी झाल्या। शेतकऱ्यांनी जमीन सीमांकनाला तीव्र विरोध केला। यावेळी पोलिसांनी उपस्थित असलेल्या शेतकरी महिलांची धरपकड करायला सुरुवात केली। त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला। आक्रमक शेतकऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली। शक्तीपीठ महामार्गाची पूर्णा, परभणी, सोनपेठ या 3 तालुक्यातील लांबी 71 किलोमीटर आहे। एकूण 31 गाव शिवारातील 648 गटातील सुमारे 733.97 हेक्टर जमीन संपादित करण्याचं प्रस्तावित आहे या महामार्गासाठी। या भागातली बहुतांश गावं ही सिद्धेश्वर, जायकवाडी, माजलगाव या मोठ्या प्रकल्पांच्या कालव्याच्या लाभ क्षेत्रातली आहेत। इथं ऊस, हळद, केळी ही प्रमुख बागायती पिकं आहेत। तसंच कापूस आणि सोयाबीन या जिरायती पिकांचं ही मोठं क्षेत्र आहे, तर खोल काळ्या जमिनीचं क्षेत्र अधिक आहे। त्यामुळं या महामार्गाची अधिसूचना निघाली तेव्हापासूनच त्याला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे, कारण शेतकऱ्यांची रोजीरोटी या शेतजमिनीवरती अवलंबून आहे। यापूर्वीही शेतकऱ्यांनी रेखांकन तसंच जमीन मोजणीस विरोध केला होता। त्या पार्श्वभूमीवरती शुक्रवारी म्हणजेच 20 फेब्रुवारी रोजी पहाटे विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, त्यासोबतच कार्यकर्ते, शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे कार्यकर्ते, शेतकरी यांना पोलिसांनी स्थानबद्ध केलं। संबंधित गावातील शेतकऱ्यांनी आंदोलन करत विरोध सुरुवातीला केला, परंतु शासकीय यंत्रणांनी शेतकऱ्याच्या विरोधाला न जुमानता जमीन मोजणी करून सीमांकन पूर्ण केलं। शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, राष्ट्रीय काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अमोल जाधव यांनी परभणी येथील नानलपेठ पोलीस स्टेशन इथे, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांना गंगाखेड पोलीस स्टेशन इथे स्थानबद्ध करण्यात आलं होतं। सरकारच्या महामार्गाच्या सीमांकनाबद्दल बोलताना सजपूरचे शेतकरी सखाराम इंगळे म्हणाले, शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोजणी आणि सीमांकनास आमच्या गावातील शेतकरी महिलांनी तीव्र विरोध सुरुवातीला केला, परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। सरकारकडून दडपशाहीनं मोजणी केली जाते। या प्रकल्पात माझी 3 एकर 91 गुंठे जमीन जाणार आहे। येत्या काळात उपजीविकेसाठी साधन राहणार नाही, त्यामुळेच या महामार्गाच्या जमीन मोजणीस विरोध आहे असंही इंगळे यांनी सांगितलं। या सगळ्यात पोलिसांच्या शेतकऱ्यांवरील दडपशाहीवरून राजकीय वर्तुळातून सुद्धा टीकेची झोड उठली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यासोबतच अखिल भारतीय किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी सरकारवरती टीकास्त्र सोडलं। शेतकऱ्यांवर आत्मदहनाची वेळ आणणाऱ्या जुलमी सरकारचा जाहीर निषेध करत सतेज पाटील यांनी सरकारवरती निशाणा साधला। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शक्तीपीठ महामार्गातून 50,000 कोटींचा ढपला करत असल्याचा गंभीर आरोपही राजू शेट्टी यांनी केला। विकासाला आमचा विरोध नाही असं शेट्टी यांनी फेसबुकच्या एका पोस्टमध्ये स्पष्ट केलंय। तसंच रत्नागिरी नागपूर हा चौपदरी महामार्ग अस्तित्वात असताना आणि तो सध्या
तोट्यात असताना त्याला समांतर शक्तीपीठ महामार्गाची गरजच काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे। तर 50,000 कोटींचा ढपला पाडण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा जो उद्योग करतायत, राज्यातील शेतकऱ्यांचा तळतळाट त्यांना लागल्याशिवाय राहणार नाही अशी टीकाही राजू शेट्टी यांनी केली। तर आमदार सतेज पाटील यांनी शेतकऱ्यांच्या शांतिपूर्ण आंदोलनाला चिरडण्यासाठी एवढा पोलीस फौज फाटा कशासाठी असा सवालही सोशल मीडियावरती पोस्टमध्ये केला आहे। याबद्दल सतेज पाटील म्हणाले, गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रेटण्यासाठी महायुती सरकारनं दडपशाहीची परिसीमा गाठली आहे। सहजपूर जवळा या गावामध्ये रात्रीपासून शेतकऱ्यांना अटक, घरांवर नोटिसा, आंदोलकांना ताकदीच्या बळावर ताब्यात घेणं आणि महिला भगिनींना फरफटत नेण्याचे निंदनीय प्रकार पोलिसांच्या मार्फत सरकार करतंय अशी टीकाही पाटील यांनी केली। शक्तीपीठ महामार्गाला राज्यात ठिकठिकाणी शेतकरी विरोध करतात। महामार्गात शेतजमीन गेली तर करायचं काय असा या शेतकऱ्यांच्या समोर प्रश्न आहे। पण मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र शक्तीपीठ महामार्गावरती ठाम आहेत। त्यामुळे जिथे विरोध होईल तिथे संवादातून मार्ग काढण्याऐवजी थेट पोलिसांच्या बळाचा वापर केला जातोय। यावरूनच अखिल भारतीय किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी सरकारवरती निशाणा साधलाय। नवले काय म्हणाले तेही तुम्ही पाहून घ्या। परभणी जिल्ह्यातील जवळा या गावी शक्तीपीठसाठी आम्ही आमच्या जमिनी देणार नाही हे सांगण्यासाठी जमलेल्या शेतकरी मायमावल्यांवर आणि शेतकऱ्यांवर महाराष्ट्राच्या पोलिसांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने मोठी दडपशाही आणि दादागिरी केलेली आहे। कालच शिवजयंती आपण मोठ्या धूमधडाक्यात साजरी केली। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, ज्या छत्रपतींनी नेहमी शेतकऱ्यांची आणि रयतेची बाजू घेत प्रचंड अशा प्रकारच्या सवलती सुविधा या जनतेसाठी दिल्या आणि त्या प्रकारचा लोकाभिमुख कारभार केला। मात्र त्याच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं सरकार शेतकऱ्यांवर अशा प्रकारे पोलीस सोडून त्यांना त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून घेण्यापर्यंत आंदोलन करायला लावून आणि प्रचंड आक्रोश असताना सुद्धा दादागिरी करून या जमिनी त्यांच्याकडून काढून घेत शक्तीपीठचा अट्टहास नक्की कुणासाठी करताय हा प्रश्न या पार्श्वभूमीवर उपस्थित होतो आहे। शक्तीपीठच्या बाजूनेच अशा प्रकारची वाहतूक करण्यासाठी पर्यायी मोठा रस्ता महामार्ग उपलब्ध आहे, पॅरलल महामार्ग उपलब्ध आहे। असं असताना सुद्धा हा कोट्यावधी खर्चाचा महामार्ग ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना जमिनी द्यायला त्यांचा विरोध आहे, बागायती जमिनी जात आहेत, संबंध आयुष्य त्यांचं उद्ध्वस्त होत आहे, असं करून सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांना हा महामार्ग का करायचा आहे, कुणासाठी करायचा आहे? करोडपती असणाऱ्या, कोट्याधीश असणाऱ्या कॉर्पोरेट कंपन्यांना आणि कंपन्या धारकांना महाराष्ट्राची खनिज संपत्ती सुखे नेव गडचिरोली पासून आणि विदर्भापासून सगळ्या महाराष्ट्राला पार करत समुद्रापर्यंत नेता यावी आणि ती परदेशात सुखे नेव व्यापार त्याचा करता यावा यासाठी ह्या जमिनी घेतल्या जात आहेत का, यासाठी हा अट्टहास सुरू आहे का, असा प्रश्न या पार्श्वभूमीवर उपस्थित होतो आहे। महाराष्ट्राच्या सरकारला किसान सभेच्या वतीने आम्ही आवाहन करतोय की त्यांनी अशा प्रकारची दादागिरी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये तातडीनं थांबवावी, अन्यथा मोठा प्रतिकार शेतकरी समुदायाच्या वतीनं होणार आणि त्याचा मुकाबला करण्यासाठी हजारो शेतकरी रणांगणात उतरतील। देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही या पार्श्वभूमीवर आवाहन करतोय की आज जी घटना झाली त्या पार्श्वभूमीवर त्यांनी समोर यावं आणि शक्तीपीठ आम्ही रद्द करतो आहोत अशा प्रकारची घोषणा करावी अशी मागणी किसान सभेच्या वतीने आम्ही त्यांना करतो आहोत। आता तुम्हाला शक्तीपीठ महामार्गाबद्दल नेमकं काय वाटतंय? पोलिसांच्या बळाचा वापर करून शेतकऱ्यांवरती दडपशाही करणं योग्य आहे का? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मी या माहितीसोबत, या विश्लेषणासोबत तुर्तास इथेच थांबतो। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।